वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो सोनमार्गला आणि एवढा पाऊस पडतो ना, वेदर एकदम ड्रॅस्टिक चेंज झाला आहे. आजचा लुक दाखवते मला तुम्हाला, थांबा. आज लुक केलं कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तर मी नाश्ता करत आलो, इथे नाश्ता लागलाय, सर्व घेतात आम्ही करतो आणि पटापट निघतो, कारण की मला ऑलरेडी लेट झालं नाही, जाम पाऊस पडते. आम्ही चाय वगैरे पितो, ब्रेड बीट पण आणली, दुसरं पण काय काय बडा पण नाही होतं. गाईज आता मी सर्व रेडी झालेलो जायला, मस्त मस्त. पण एवढा पाण्याने घाण घातली, तोंड टाकव त्यांचा. ही कोमलवाणी आणि पिंकी दिदी तर एकदम झकास झालेली आहे. आता आम्ही तिला काश्मीरी पोऱ्या बनणार आहोत आल्या घरी. आजा आजा बेटा आजा आजा. आणि मंगेश तर बघा मायला डिग्री घालून रेडी झालाय. आणि सोनू इकडे फोटोशूट करते, शिवानी म्हणे त्यांना फोटो अजिबात काही खपत नाही. आणि आमचा ट्रिपचा स्पॉन्सर म्हणजे ऑर्गनायझर आणि मॅनेजर. आणि कोमलवरी नुसती खावायला कसं उठते खाते. आणि तुम्ही सगळ्यात चांगली मुलगी, अजिबात टेन्शन नाही काय नाही. माझी फेवरेट स्टुडंट, माझी फेवरेट. आणि संजू आता काय तिला वर्ड माझं काय नाही, पण खूप चांगली आहे माझी बहीण. आणि ही माऊ सगळ्यात बदमाश मुलगी, सगळ्यात बदमाश हीच ती बदमाश मुलगी. तर असं एकदम चेंज झालेलं आहे, खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. थंडी लागते जाम. आणि मस्त पेंटिंग टोपी, म्हणजे टोपी घालते. तर ते मी काढली, पण झीप आहे ती लावते. लावलं रे आता ते येईल घेऊन इकडे. बघा कसं मस्त पाणी पडते. माकाचं फुकट गाडी जरी मी उडवलं तर. आता मी झालं सोनमार्गला आणि एवढा वेदर बघा एकदम थंड झालाय ना, म्हणजे बोलूच नका. रोशनी काय कशी थंडी आहे? थंडी पाण्याची बहुत नाला स्नोफॉल होची शक्यता आहे. आता बघूया, दाखवलं असतं तुम्हाला, पण काय सांगू सगळं. बघा खूप पाऊस पडतोय. आता आम्ही सोनमार्गला चाललो. किती बरं तरी पाऊस होता, आता पाऊस स्टॉप झालाय. कसला बरी वेदर आहे, एक नंबर, एकदम भारी. अशीच रूटवाली स्लँट रूट, प्रत्येक घर स्लँट रूटचं. जन्नत बघा एकदम भारी दिसतंय, पण मध्ये मध्ये अशी झाडं येतात ना बघा. बघा यांचं बघा इंटरव्ह्यू चालली. थंडीला वाजता आहे, पण मी विंडो पण ठेवली ना. मस्त आहे पाणी. म्हणजे तिकडं मस्त आईस कशी पिरी आठवण नाहीतरी आम्ही ते घेऊ. इतनी सनम देखो मेरा शुरू तेरे नाम से कदम, खुशी तेरे गम से गम. खुशी तेरे नाम पे खत्म. नाश्ता करायला उतरतो.
तसं काय नाश्ता करायची नाही आता काय मी नव्हता खाला उपमा बिपमा होता त्या हॉटेलला ब्रेड पण नव्हता खाला. असं मी शूट केलं एक छोटासा, तुम्हाला दाखवेल नंतर. मंगेश नाही आला, मंगेश करायचा पण दोघं, तो बोलते नको ब्लॉग बनवते उभायची. तर हे होते म्हणजे जाई रील काढलं तर एडिटिंग करतात. एवढं भारी वाटतंय ना, एक नंबर भारी व्ह्यू आहे गाईज का बघा, एकच नंबर. गाइस ये देखो, देखो गाइस देखो, ये देखो चलो पास पास एकच नंबर आहे बघा. वाव, ते बघा कसले डोंगर आहेत बर्फाचे, असा एक नंबर वाटत. इकडने मी त्यांची गाडी केली, तिकडे आम्हाला वर जायचं 0 पॉइंटला, त्यासाठी. हे बघा कसले क्लाउड्स एकदम खाली आले, जामच भारी वाटतं, एक नंबर भारी वाटते. कोमलवाणी कसं वाटतंय? कोमलवाणी एक नंबर एकदम भारी. आम्ही ना इकडे त्यांची गाडी केली वर जायला, घोड्यावरही गेलो तिथे जाऊ असेल तर मग मी गाडीच केली वर जायला. हा ना काश्मीरचा लास्ट हा बोला. आणि व्ह्यू एवढा भारी आहे, एकच डेंजर रस्ता आहे ना सोनबागला. लास्ट पॉइंटला जाऊला 0 पॉइंटला, म्हणजे तुम्ही गेस नाही करू शकत. एकदम बघा तुम्हाला दाखवते, पूर्ण रस्ता खराब, पूर्ण खाई एकदम खाली, गाड्या कशा पण चालू गाड्या, जीव असा खतऱ्यात घेऊन चालू ना मिळाली. राईट कसे मंगेश, राईट कसे एकदम डेंजर, शपथ लय भीती वाटली. आणि एकदम एज वशी होतं ना, एकदम एक्झॅक्ट एज, आणि अक्का जिरली गेली. लय लय मजा येते, जाम मजा येते आम्हाला. आता मी पोचणार आहो. स्वित्झर्लंडला आलोय, स्वित्झर्लंडला. जॅकेट शूज वगैरे घेतलं सर्वही. मंगेश दाखव शूज, लॉंग शूज घेतलं, शूज घेतलं सर्वही. काश्मीर सोडला तर लेह लडाखच्या तिकडे फ्रेश अशी स्नो पडते, बघू शकता. हे बघा किती भारी वाटतं, एक नंबर आहे बघा. फ्रेश स्नो आहे बघा, हे बघा फ्रेश स्नो. हे बघा दिसते जॅकेट वर, जाम भारी वाटते, जन्नत आहे एकदम. जॅकेट घेतलाय काय कामाचा आहे, असं गोत्रा. हा हे हा फ्रेश स्नो पडाय, फ्रेश स्नो. किती भारी वाटतंय. मंगेश, मंगेश काय वाटतंय? डेंजर का मग डेंजर, एकदम फ्रेश अशी स्नो पडते. हे बघा स्नो पडते, भारी वाटते, लय भारी वाटते बघा. एवढी थंडी लागते का नाही सांगू शकत नाही, आणि स्नोफॉल पण खूप होत आहे. काय बोलू,
छत्री नाही काय करते कौशी गाईज खूप थंडी आहे हिने 2 जॅकेट घातले तरी थंडी लागतंय आणि बर्फ पण पडत आहे खूप बरं पडतंय बघा. आम्हाला अनलक्की समजत होतो पण आम्ही नाही एवढी लक्की नाही पाहिजे गाईज लाईव्ह स्नोफॉल होते बघू शकता. हा बल्ले डेंजर सीन आहे हे बघा. एके साईडला पाशी मस्त नदी एके साईडला पूर्ण बर्फाचा डोंगर बर्फाचा जाम भारी. एवढं डेंजर बर्फ पडते ना ती डायरेक्ट आमची सगळ्या घरातले खराब झालेली कारण की आम्ही एकदम लेह लडाखचे रोडला एकदम मजा आलेलो आली. काश्मीर क्रॉस करून याला काय नाही एकदम मजा आली. लडाखला याचं नुसतं बरोबर मग -45 पर्यंत जातो. गाईज बाबा एवढं बर्फ पडते ना डेंजर वाट लागली सांगू नाही शकत. मला म्हणजे तुम्ही वर्ड मध्ये जज नाही करू शकत असं तो एक्सपिरियन्स आहे आमचा. टेम्परेचर पण मायनस मध्ये तिथे बर्फ पडतो. मॅगीज आणि चाय सांगितलंय मस्त लाईव्ह स्नोफॉल ते बघू शकता. मॅगी आता मस्त घेतो ना मी सर्व एक आता खाली उतरतून बघू शकता तुम्ही. डेंजर वेदर झालं डेंजर आणि खालचा वेदर दाखवलं तुम्हाला वरच्यापेक्षा बरे वेदर झाला एक नंबर. आता आम्ही आलो खाली डायरेक्ट आलो आता खाली समोर बघा मेंढ्या आणि बकऱ्या इकडे रास हे बघ कशा हे बकरी बघा हे भारी आहेत ना मस्त काश्मीरी मेंढी बकरी बघत मस्त पाणी पाणी पडल्यानंच दिवसभर भारी वाटतं. बघा किती मस्त असं क्लायमेट आहे एक नंबर. बॉल आहे हे बघ. जेवलो होता आम्ही झोपलो होतो झोपेत उलटं जेवायला आलो जाम थंडी आहे. आता मी जेवून इथं बसलो. हा ब्लॉग आता इथं सेंड करते. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.